आमचे भारतीय जनता पार्टीचे नॅशनल जनरल सेक्रेटरी श्री विनोदजी तावडे हे उपस्थित असतात. त्याचबरोबर हांगा श्री गिरीराज पै वेर्णेकर उपस्थित असतात. विनोदजी आयज गोंयान आशिल्ले. गोंयान पार्टी इलेक्शनाचो एकूण रिव्ह्यू घेवपा खातीर मेळपा खातीर म्हणून ते आयज गोंयान आयिल्ले. सांजची तेंची एक इंटरॅक्शन प्रोग्राम हो गुरुवारी जावपाचो आसा आनी म्हणून अशें दिसभराचो तांचो प्रोग्राम आयज गोंया भितर आशिल्लो. त्या निमतान एकदां प्रेसा कडेन उलोवप करप म्हणून आयज आमी हांगासर जमल्यात. हांव तुमच्या सगळ्यांचें हांगा स्वागत करता आनी माननीय विनोदजीक विनंती करता की त्यांनी हांगासर आपलें उलोवप करचें. नमस्कार. गोव्यामध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार घटनेमध्ये बदल करा आणि हा बदल राहुल गांधींच्या परवानगीने मी म्हणतोय असं एका बाजूला बोलत असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी राहुलजी हे सातत्याने आपल्या प्रत्येक भाषणात भारतीय जनता पक्षाला 400 पार पाहिजे, कारण त्यांना घटना बदलायची आहे. पण त्यांचेच उमेदवार घटना बदलण्याबाबत राहुलजींच्या परवानगीने मी बोलतो असं सांगताय. घटनेचे शिल्पकार पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अधिकृत तिकीट देऊन पराभूत करण्याचं काम काँग्रेसनेच भंडाऱ्यात केलं आणि भारतीय जनता पक्षाने आपला संकल्प पत्र जाहीरनामा हा 14 एप्रिलला पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी संविधानाची प्रत समोर ठेवून साक्ष ठेवून घोषित केला, लोकार्पित केला. पण मोदींच्या विरोधात बोलायला कोणतेही मुद्दे नाही मिळाले. असे मुद्दे विरोधक काढतात पण तेच फसतात. त्यावेळी माझा राहुल गांधींना प्रश्न आहे की त्यांचे गोव्यातल्या उमेदवारांनी जे वक्तव्य केलंय की घटना बदलून आम्ही अशा प्रकारचं स्टेटस आम्हाला मागतो आणि घटना बदलली जाईल हे जे म्हटलंय त्यावर राहुल गांधी यांचं काय वक्तव्य आहे ते ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. दुसरं, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात आधी आणलं आणि काल त्यांच्या नेत्यांनी उघडपणे बोलताना व्यक्त केलं की आम्ही इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे गोव्यातल्या माणसाची जी काही मालमत्ता आहे ती मालमत्ता त्या घरातला प्रमुखाचं निधन झाल्यानंतर त्यातला मोठा टक्का हा शासनाकडे जमा होणार आणि मग शासन कोणाला वाटणार तर मनमोहन सिंग म्हणाले त्या पद्धतीने त्याचं वाटप होणार. म्हणजे आमच्या मालमत्तेवर आमच्या वाडवडिलांनी जी काही मेहनत करून प्रॉपर्टी मालमत्ता कमवली आहे त्यावर सुद्धा काँग्रेसचा डोळा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सत्तेत आल्यानंतर काय काँग्रेस करू शकते हे या दोन वक्तव्यावरनं स्पष्ट होत आहे. आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात आपण काही ठोस गोष्टी देशात आणि गोव्यात होताना पाहिल्या. मग तो आयुष्यमान कार्डाच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत आरोग्याचा खर्चाचा लाभ सुमारे
78,000 गोवेकरांनी ते कार्ड घेतलेलं आहे. अशी एक वेगवेगळी आकडेवारी आहे की जलजीवन मिशन मध्ये 100% प्रत्येक घरात नळाने पाणी पोहोचवण्याचं काम झालेलं आहे. स्टार्टअप असेल किंवा PM उज्ज्वला योजना जी आणि त्यातनं 10 लाख LED बल्बचं वाटप हे संपूर्ण गोवा राज्यामध्ये केलं गेलं. मग PM मातृवंदना असेल किंवा स्वच्छ भारत असेल, या सगळ्यातून विशेषतः किसान सन्मान योजनामध्ये शेतकऱ्यांना लाभ त्या सन्मान निधीचा मिळाला आणि यात कुठेही वाटेत एक पैसा कोणाच्या खिशात न जाता जो वरून मोदीजीने 2000 6,000 दिले ते थेट त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये अशी सांगण्याची आकडेवारी खूप आहे की जी गोव्यातल्या नागरिकांना, गोव्यातील मतदारांना त्याचा उपयोग, लाभ प्रत्यक्ष झालेला आहे. त्यामुळे लोकसभेला मतदान करताना देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात दिलं पाहिजे की ज्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये देशातले बॉम्बलाट अतिरेक्यांचे थांबले आणि एक पुलवामा झाला तर त्याला सडेतोड उत्तर 350 आतंकवादी मारून घेतलं. मला वाटतं की देशामध्ये 5व्या क्रमांकावर आपली आर्थिक सत्ता म्हणून नाव येणं असेल किंवा युवक असतील, शेतकरी असतील, महिला असतील, या सगळ्यांसाठी केलेल्या मोठ्या प्रमाणात योजना, सुमारे 22 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर येणं, ही त्यातली अचिव्हमेंट असेल. तर हे सगळं केलेलं काम डोळ्यासमोर आणून एक सशक्त नेता असणाऱ्या मोदीला मतदान करायचं का निवडणुकीनंतर इंडिया अलायन्सचं नेतृत्व मी करणार असं ममता दीदींनी कलकत्त्यात घोषित केलं आणि त्याला पुढे दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते विरोध करतात. असं नेतृत्वहीन असणारा विरोधी पक्ष आणि एक भक्कम सशक्त विकसित भारतचं स्वप्न बाळगणारा दुसरा ताकदवर नेता, यातला चॉईस गोवेकरांनी लोकसभेला मतदान करताना करावा, एवढं मी आपल्या मार्फत त्यांना आवाहन करतो. प्रश्न असेल तर सर, साऊथ गोव्यामध्ये अंतर्गत नाराजीचा फटका बसेल का बीजेपीला मूळ केडरला तिकीट न दिल्यामुळे? मला असं वाटतं की असं काही चित्र आज मला जाणवलं नाही. तिकिटाचे इच्छुक स्वाभाविकपणे अनेक कार्यकर्ते असतात, पण मला वाटतं की भाजपचा कार्यकर्ता मोदींना पंतप्रधान बनवायचं, 400 पार जायचं हे लक्ष घेऊन कामाला लागले आहेत, असं मला कुठे जाणवलं नाही. दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियाटो फर्नांडिसने संविधानाबद्दल वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडच्या सभेत देखील याचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी 27ला गोव्यात येत आहेत, याचे काय पडसाद उमटू शकतायत का? मला असं वाटतं की इथल्या उमेदवारांच्या वक्तव्यापेक्षा त्यांनी केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी काहीच बोलत नाही आणि त्यांच्या सहमतीने केलं असं म्हटलं जात आहे. याचा अर्थ ती काँग्रेसची नीती आहे आणि त्याचं स्पष्टीकरण स्वाभाविकपणे आम्ही विचारतो आहोत. गोव्यात आल्यानंतर सुद्धा ते नक्की विचारलं. तावडेजी, या 2 विधानसभा म्हणजे लोकसभा मतदारसंघ ते गोव्यात आहेत, ते उद्या जर भाजपने जिंकले तर त्याचं श्रेय तुम्ही प्रदेश भाजपला देणार की मोदींच्या नावाला देणार? मला असं वाटतं की श्रेय हे सर्वार्थाने पक्षाला आणि नेतृत्वाला असतं. ते प्रदेशातलं नेतृत्व असतं, देशातलं नेतृत्व असतं, कार्यकर्ते असतात. कारण गेल्या 2 वेळा निवडणुका झाल्यानंतर माननीय पंतप्रधान मोदीजींनी त्या विजय सभेत म्हटलं होतं की खाली बूथवर काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्याला याचं श्रेय आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे श्रेय कोणाचं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या मनात स्पष्ट आहे की बूथवर, जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता जी मेहनत करतो त्यामुळे असं दैदिप्यमान विजय हा पक्षाला प्राप्त होतो. तुम्ही इथं आढावा घेतला, तुम्हाला असं जाणवलं किंवा वाटलं का की प्रदेश भाजप किंवा इथलं भाजप सरकार, नेते यांच्यावर लोक नाराज आहेत आणि फक्त मोदींमुळे ते मतं भाजपला मारणार आहेत? असं मला असं वाटतं की
स्थानिक काही प्रश्नाविषयी स्वाभाविकपणे लोकांचं म्हणणं असतं, नाराज असं म्हणणार नाही, पण म्हणणं असतं. ते महाराष्ट्रात पण आहे, बिहारमध्ये पण आहे, UP मध्ये पण आहे. कारण मोदींच्या तुलनेत स्वाभाविक त्या ठिकाणच्या नेतृत्वाला त्या ठिकाणच्या सामान्य माणसाचे काही प्रश्न असतात, पण नाराजी असं काही मला दिसत नाही. नेतृत्वावरनं विषय आलाय की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी वक्तव्य केलं, भलेही मोदींच्या नावाने मतं मिळत असतील पण देवेंद्र फडणवीसांच्या नावाने महाराष्ट्रात भाजपला जागा मिळणार नाहीत. मला असं वाटतं की जर मोदींना पंतप्रधान निवडायचं असेल तर त्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार हा विषय एकच आहे. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झालं ना की भाजपसाठी चिंतेचा विषय आहे का? कारण त्याची पहिल्या टप्प्यात जे मतदान 4 राज्यात कमी झालं, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, पण बंगाल असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल किंवा महाराष्ट्र बरोबरीतच आहे. या सगळ्या राज्यामध्ये मात्र मतदान चांगल्या पद्धतीने गेल्या वेळेप्रमाणे झालं आहे. त्याचं प्रमुख कारण अर्थातच स्वाभाविकपणे प्रचंड उन्हाळा, म्हणजे बिहारमध्ये लू चालू म्हणतात ते प्रत्यक्ष त्या दिवसात सुरू होतं आणि त्यामुळे त्याचा एक वेगळा परिणाम हा स्वाभाविकपणे असतो. आणि दुसरा बाब मला असं वाटतं की मोदी तो आहे काय असं असल्यामुळे सुद्धा कधी कधी वाटतं की मी मतदान केलंच पाहिजे असं येणार तरी. दक्षिणेचा विचार केला तर दक्षिण जिंकायला भाजपला नियमित कसोटी आहे. मग ते दक्षिण भारत असो किंवा दक्षिण गोवा असो, दक्षिण गोवा जिंकण्यासाठी भाजपचे काय रणनीती? दक्षिण गोवा यावेळी आम्ही नक्की घेऊ, काय काळजी करू. दक्षिण भारतासंदर्भात यावेळी पंतप्रधान जास्त भर देत आहेत. दक्षिण भारतामध्ये यावेळी भारतीय जनता पक्षाला खूप चांगलं समर्थन मिळताना दिसतंय. काही जागाही आम्ही तामिळनाडू, केरळमध्ये यावेळी जिंकू असं वातावरण या निवडणुकीत दक्षिणेत पाहायला मिळालं. एका बाजूने भारतीय जनता पक्ष विकसित भारतची संकल्पना म्हणजे एक लक्ष्य घेऊन पुढे करतो, दुसऱ्या बाजूने 80 कोटी लोकांना अजून 5 किलो महिन्याला रेशन द्यावं लागतं. महागाईचा विषय आहे, बेरोजगारी विषय आहे, या विषयावर चर्चा होताना दिसत आहे. तुम्हाला विकसित भारतामध्ये 22 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. 80 कोटी जनतेला आपण जे धान्य पुरवतो, कोरोनाच्या काळात जी अवस्था होती की नवरा ची नोकरी गेली आहे, भाऊ कमवत नाही, वडील कमवत नाही, पण घर उपाशी झोपतंय, अशा वेळी मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण वेगवेगळे राजे पाहिलेत की शेवटी रयतेसाठी या गोष्टी कराव्या लागतात आणि ते करताना कुठल्याही प्रकारचं अधिकचं नुकसान नाहीये. त्यामुळे कुठल्या योजना थांबल्या का? तर प्रधानमंत्री आवास मधनं 4 कोटी घरं बनली आहेत, उज्ज्वला मधनं गॅस मिळतो आहे, आयुष्यमान चाललंय, घरात नळाने पाणी चाललेलं आहे, हायवेजची संख्या तर काँग्रेसच्या 40 वर्षाच्या काळाच्या तुलनेत झिरपट आपण आता वाढवलेली आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आपण सांगतो आणि त्यामुळे गरिबांसाठी जर काम केलं तर मला असं वाटतं की ते कौतुकास्पद आहे आणि ते खरं म्हणजे उपयोगी पण. पक्षाला मिळणारे जे इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत त्याला पंतप्रधानांनी समर्थन केलंय तुमचं? मला असं वाटतं की इलेक्ट्रॉल बॉन्डचा सगळा विषय जो आहे ते आम्हाला जर 3400-400 कोटी जे मिळाले तर 1600 कोटी एका राज्यातल्या ममता दिदीने मिळाले, काँग्रेसला 2200 कोटी मिळाले. आता हे सगळ्या पक्षाला मिळालेले आहे आणि त्यामुळे उलट त्या पक्षाच्या अकाउंटमध्ये हे दिसतं की हे डायरेक्ट आलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये पैशाची ट्रान्सपरन्सी राहावी. कारण अनेक वेळा अनेक पक्षामध्ये असं होतं, विशेषतः काँग्रेस नेत्यांना हे हवं असतं की कोणाकडून तरी 50 लाख आणले, 10 लाख पार्टीत जमा केले, 40 लाख आपल्या मतदारसंघात नेले. इथे जे बॉन्ड येतील तेवढे सगळे पैसे पार्टीच्या अकाउंटला दिसतात. जे आजही आपण इलेक्शनच्या साईटवर गेलो तर भाजपला किती, काँग्रेस किती, तृणमूल किती, सगळे आपल्याला त्यातले दिसते. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय असल्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्यावर आपण भाष्य करत नाही, पण ही एक ट्रान्सपरन्सी आणली होती. त्यात काही सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून हे जर अधिक ट्रान्सपरंट करता आलं असतं तर जो प्रॅक्टिकल फील्डमधला कार्यकर्ता आम्ही अनुभवतो की या प्रॅक्टिसमुळे काही गोष्टींवर नक्की आळा बसला होता. सर, मग त्याच्यात इंडस्ट्रियलिस्ट त्यांनी लॉस दाखवून कुठल्याही पार्टीला फायनान्स करणं किती योग्य आहे? मला असं
त्या इंडस्ट्रीचा जो मुद्दा आहे त्याला इन्कम टॅक्सला उत्तर द्यायचं आहे, त्याला जीएसटीला उत्तर द्यायचंच आहे, त्याचं ते त्यांना द्यावंच लागेल. असं काही कुठलं ही क्वेरी निघाली आणि त्यांनी बिना उत्तरचे कोणी सुटले असं होणारच नाही आहे. तो त्या इंडस्ट्रीचा प्रश्न आहे मला वाटतं. सर, आधी महागाईवरती एक हे झालं आहे, आधीच्या मॅनिफेस्टोमध्ये महागाईवरती खूप हे झालेलं आहे. महागाईबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? वाढलं आहे मला वाटतं IMFचा जो आता डिक्लेरेशन आलं आहे त्याच्यामध्ये इन्फ्लेशन सगळ्यात कमी इन्फ्लेशनमध्ये इंडिया इज टॉपेस्ट. त्यातलं उत्तरच आहे. आकडेवारी प्रत्याशी दरावरती गेले आकडेवारी अशी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची आकडेवारी अशी कोणी मी सांगून तुम्ही जाऊन येत नाही, पण ती अतिशय अभ्यासपूर्वक येत असते. त्यामुळे आपल्याला जेव्हा केव्हा कुठली गोष्ट बोलायची तरी ती सगळी तुलनात्मक ती असते ती IMFने मांडलेली आहे. तेच त्याचं खरं उत्तर आहे. त्यावेळी जी गोव्यातील मायनॉरिटी म्हणजे ख्रिस्ती समाज आणि खास करून दक्षिण गोव्यातला जो मतदार आहे ख्रिस्ती मतदार, तो तुम्हाला वाटतो का भाजप सोबत राहणार आहे? मला वाटतं आम्ही तो पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या योजना केल्या त्या योजना हा मुस्लिम आहे म्हणून त्याला दिली नाही, हा ख्रिश्चन आहे म्हणून त्याला दिली नाही, हा पारसी आहे म्हणून त्याला दिली नाही, हा जैन आहे म्हणून त्याला दिली नाही, असं कुठेही केलेलं नाही. आणि हे मायनॉरिटी समाजामध्ये खूप चांगलं कळलं आहे की प्राईम मिनिस्टर मोदी करणाऱ्या प्रत्येक गोष्टी सर्वांना समान मिळत आहे आणि त्याचा मात्र नक्की आर्च बिशपांनी जे परिपत्रक काढले आहे की सेक्युलर वादी जे पक्ष आहे त्यांच्यासोबत थांबा म्हणून गोव्याच्या, सो ते तुमच्यासाठी काढले असं वाटतं की काँग्रेससाठी काढले असं वाटतं? मला असं वाटतं की आम्ही सेक्युलर आहोत हे तर आमच्या कामातून आम्ही स्पष्ट केलंच आहे. धन्यवाद. थँक्यू. गोव्यातील सगळ्यात जास्त प्रश्न